नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विश्व भरारीवर आपले स्वागत आहे। चला तर मग आज आपण काय बघणार आहोत? आज आपण बघणार आहोत ईव्हीएस विषयाकरिता कशा पद्धतीचे प्रश्न आणि एमसीक्यू तुम्हाला पेपर मध्ये विचारले जातात। हे क्वेश्चन तुम्हाला चौथी स्कॉलरशिप आणि 5वी नवोदयसाठी उपयुक्त आहे। मग बघा, आपल्याकडे नवोदयची 5वीची परिपूर्ण रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच फक्त आणि फक्त 599 मध्ये आहे। शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप इयत्ता 4थीची बॅच 599 ला आणि इयत्ता 7वीची बॅच 699 रुपयामध्ये आहे। आणि 4थी आणि 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता ईव्हीएस विषय याच्यामध्ये ऍड केलेला आहे आपल्या बॅच मध्ये। मग तुम्ही तुमच्या टायमिंग नुसार जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा ही बॅच बघू शकता। मग ही बॅच तुम्हाला कुठे मिळणार आहे? विश्व भरारी या ऍप्लिकेशन वरती जायचं आहे। प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे आपलं, तिथे हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तिथे बॅच तुम्हाला परचेस करायची आहे। मग बघा, आज आपण बघणार आहोत परिसर अभ्यास म्हणजे काय। आता परिसर अभ्यास म्हणजे काय? आपल्या अवतीभोवती असलेला सिस्टीम याची आपल्याला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे। मग या एन्व्हायरमेंटल सायन्सचा अभ्यास करताना आपल्याला कोणकोणते प्रश्न पेपरला विचारले जातात आणि कसे कसे विचारले जातात हे आपण यामध्ये बघणार आहोत। या अगोदर सुद्धा आपण भरपूर क्वेश्चन बघितलेले आहे। सजीव म्हणजे काय, निर्जीव म्हणजे काय, सौरमाला म्हणजे काय, अशा प्रकारचे विविध आपण क्वेश्चन इथे बघितलेले आहे। त्याच प्रकारचे आपण इथे क्वेश्चन बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हा भाग सोपा जावा आणि प्रत्येक पालकांच्या मनात, विद्यार्थ्यांच्या मनात आहे परिसर अभ्यास नवीन उपक्रमाला आलेला आहे शालेय स्पर्धा परीक्षेसाठी। मग यावर आधारित कसे प्रश्न येतील, काय येतील, तर मग चला बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। मग व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे? शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून काय होईल, तुम्हाला कसे प्रश्न येतात या भागावरती हे कळेल। मग पहिला प्रश्न आपला यामधला आहे, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? आता सूर्य कोणत्या दिशेला उगवतो आणि कोणत्या दिशेला मावळतो हे तुम्हाला माहित आहे का? बघा, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? एक आहे पश्चिम, दोन आहे पूर्व, उत्तर आणि दक्षिण। आपल्या दिशा किती आहेत? 4, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आणि त्याच्या उपदिशा किती आहेत? त्या सुद्धा 4 आहेत। पण आपल्याला इथे काय विचारलेलं आहे? सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? काय विचारलं? सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? मग बघा, सूर्य कुठे उगवतो? पश्चिमेला उगवतो का? नाही। मग सूर्य कुठे उगवतो? पूर्वेला उगवतो। मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपलं? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। सूर्य कुठे उगवतो? पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला कुठे काय करतो? मावळतो। त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे, पाणी उकळल्यानंतर काय तयार होते? आता पाणी जर आपण उकळलं तर त्याची काय तयार होते? वाफ तयार होते। म्हणजेच काय होतं? पाण्याचं काय होतं? बाष्पीभवन होतं। हवेमध्ये वाफ तयार होते आणि ती वाफ कुठे जाते? ढगांमध्ये जाते। मग बघा, पाणी उकळल्यानंतर त्याची काय तयार होते? वाफ तयार होते। काय होते? वाफ होते। घ्या, नंतर माहित जर नसेल तर घरी पाणी उकळून बघा। तुमच्या आईला सांगा की आई, पाणी उकळल्याच्या नंतर काय होते हे मला बघायचं आहे। आमच्या मॅडमनी सांगितलं वाफ तयार होते, पण मला बघायचं आहे खरंच वाफ तयार होते का। तर हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी बघू शकता। मग या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक बी। त्यानंतर खालीलपैकी तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी शाकाहारी आहे? 2 प्रकार आहे, शाकाहारी आणि मांसाहारी। मग बघा, व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन। मग या 2 प्रकारामध्ये 2 प्रकारचे प्राणी असतात, एक शाकाहारी असतात, एक मांसाहारी असतात। शाकाहारी कोणते? गवत, घास। शाकाहारी कोणते असतात आपले? गवत, घास वगैरे असे पदार्थ खाणारे। मांसाहारी कोणते? एका प्राण्या म्हणजे स्वतःची भूक भागवण्यासाठी दुसऱ्या प्राण्याला खाणारे, म्हणजे मांस खाणारे। मग बघा, याच्यातले मांस खाणारे कोणते आहेत आपले? सिंह काय करतो? दुसऱ्या प्राण्यावर आधारित जगतो। स्वतःचे अन्न असं तयार करतो का? नाही, तो स्वतःचं अन्न कसं घेतो? दुसऱ्या प्राण्यांना मारून घेतो, दुसऱ्या प्राण्यांचं मांस खाऊन घेतो। मग वाघ सुद्धा मांसाहारी आहे, मांजर सुद्धा मांसाहारी आहे। जरी ती ताक, दूध, दही खात असली तरी सुद्धा ती काय करते? उंदराला खाते। मग ती काय झाली? मांसाहारी झाली। मग काय आहे? गाय। गाय काय खाते? गवत, चारा, कडबा
अशा गोष्टी गाय खाते, म्हणून ही काय झाली, शाकाहारी झाली, नॉन व्हेजिटेरियन, सॉरी व्हेजिटेरियन. मग गाय हे या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. एकदम सोपं, खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे विषयाचा. मग बघा चौथा प्रश्न आहे, आपल्या शरीराला ऊर्जा मुख्यतः कशापासून मिळते. मग आपल्या शरीराला ऊर्जा कशापासून मिळते, मागच्या व्हिडिओमध्ये हा क्वेश्चन झालेला आहे. कशापासून मिळते, एनर्जी कशापासून मिळते आपल्या शरीराला, अन्नापासून. मग आहे का याच्या पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे काय आहे, उत्तर आहे. अन्नापासून आपल्या शरीराला काय मिळते, ऊर्जा मिळते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, झाडे वातावरणातील कोणता वायू घेतात. आता झाडे कोणता वायू घेतात, आपण कोणता घेतो, आपण नाकावर वाटे काय घेतो, श्वास घेतो आणि श्वास काय करतो, सोडतो. मग काय घेतो आपण आणि काय सोडतो, आपण ऑक्सिजन घेतो आणि काय सोडतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. मग आता झाडे काय घेतात, झाडे कार्बन डायऑक्साईड घेतात आणि त्याच्या दुपटीने काय करतात, ऑक्सिजन बाहेर सोडतात. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे, झाडे वातावरणातील कोणता वायू घेतात, तर झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा वायू घेतात. मग पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. त्यानंतरचा 6वा प्रश्न आहे आपला, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता. या प्रश्नाचं उत्तर अगोदर सुद्धा झालेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. मग पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे, तर तो आहे चंद्र. मग का आहे तो नैसर्गिकच उपग्रह, पृथ्वीला भरपूर उपग्रह आहेत पण चंद्राला नैसर्गिक उपग्रह का म्हटलेला आहे, का म्हटलेला आहे की तो पृथ्वीभोवती स्वतःवरून फिरतो, म्हणून चंद्राला नैसर्गिक उपग्रह म्हटलेला आहे. मग चंद्र काय झाला, नैसर्गिक पृथ्वीचा उपग्रह झाला, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंद्र. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, पिण्यासाठी कोणते पाणी योग्य आहे. एक आहे स्वच्छ व सुरक्षित पाणी, दुसरा आहे सांडपाणी, सी आहे समुद्राचे पाणी आणि डी आहे गटाराचे पाणी. मग आता गटारामध्ये कोणते पाणी जातं, गटाराचे पाणी पिणे योग्य आहे का, नाही. गटारामध्ये कोणतं पाणी असतं, आपलं सांडपाणी असतं, कारखान्याचं दूषित झालेलं पाणी असतं, गटारातलं पाणी हे दूषित असतं, मेन कारण सांगायचं म्हणजे. मग हे पाणी आपण पिऊ शकतो का, नाही. मग हा डी ऑप्शन असू शकतं का आपल्या प्रश्नाचं उत्तर, नाही. त्यानंतर आहे समुद्राचं पाणी. आता समुद्राचं पाणी कसं असतं, खारट असतं. हे खारट पाणी आपण पिऊ शकतो का, आपल्या शरीराला हे पाणी पिलं तर काय होईल, हानी होईल, इजा होईल, त्यामुळे आपल्याला पोटाचे आजार निर्माण होतील, म्हणून हे सुद्धा आपण पाणी पिऊ शकत नाही. त्यानंतर सांडपाणी. आता सांडपाणी हे कसं आहे, दूषित आहे, आपण वापरलेलं पाणी बाहेर जातं म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सांडपाणी. मग ते सांडपाणी पिण्यायोग्य असतं का, नाही. मग आपल्याला पाणी शरीरासाठी प्याव कसं लागेल, स्वच्छ आणि सुरक्षित पाणी आपल्याला पिण्यासाठी योग्य असते, म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. त्यानंतरचा घ्या, खालीलपैकी कोणता जलस्रोत आहे. आता खालीलपैकी कोणता जलस्रोत स्वतःहून निर्माण झालेला आहे, हा सुद्धा प्रश्न आपला झालेला आहे. त्यानंतर बघा, ए नदी, बी रस्ता, सी डोंगर आणि डी घर. मग बघा, जलस्रोत स्वतःहून निर्मित, स्वयंभू, स्वतः निर्माण झालेला असा जलस्रोत आपल्याला इथे सांगायचा आहे. मग नदी काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर आहे पुढचा 9 नंबरचा क्वेश्चन, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आपण काय केले पाहिजे. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आपण काय केले पाहिजेत. ए ऑप्शन आहे झाडे तोडावीत, बी आहे पाणी वाया घालवावे, सी आहे झाडे लावावी, डी आहे कचरा रस्त्यावर टाकावा. मग बघा, झाडे तोडल्याने काय होतं, प्रदूषण होतं, जमिनीचा ऱ्हास होतो, आपल्याला हवा कमी पडते, ऑक्सिजन झाडे तोडल्यानंतर आपल्याला ऑक्सिजन कमी पडणारच आहे ना, ऑक्सिजन मिळणार आहे का, नाही. मग झाडे तोडल्याने पर्यावरणाचे संरक्षण होणार आहे का, नाही. त्यामुळे काय होणार आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. मग पाणी वाया घातल्याने काय होतं,
जर समजा आपण खूपच पाणी वाया घातलं त्यामुळे सुद्धा पर्यावरणाचं संरक्षण होणार आहे का? नाही होणार आहे. पाणी वाया घातल्याने काय होणार आहे? पुढच्या वर्षी जर पावसाळा कमी झाला तर ते पाणी आपल्याला कमी पडणार आहे. मग काय होणार आहे? पाणी वाया घातल्याने सुद्धा प्रदूषण होते, संरक्षण होते का? नाही. त्यानंतर झाडे लावावीत. बघा या प्रश्नात कचरा रस्त्यावर टाकल्याने सुद्धा काय होतं? प्रदूषण होतं. त्यानंतर सी नंबरचा ऑप्शन आहे आपला झाडे लावावीत. आता झाडे लावल्याने पर्यावरणाचे संरक्षण होते. तुम्ही म्हणसाल कसं? तर बघा झाडे लावण्याने आपल्याला जास्त प्रमाणात हवा शुद्ध मिळते, म्हणजेच ऑक्सिजन मिळतो, पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही, तसेच जमिनीची हानी सुद्धा होत नाही, जमिनीची भाप सुद्धा इथे झाडे लावल्याने होणार नाही. त्यामुळे वातावरण कसं शुद्ध राहील आणि पर्यावरणाचे संरक्षण सुद्धा होईल. मग झाडे लावा झाडे जगवा आपण नेहमी म्हणत असतो. आपल्याला शाळेत निबंध सुद्धा देतात लिहायला. कशासाठी? की झाडांचं महत्व समजावं आपल्यासाठी. मग आपल्याला काय करायचं आहे? वर्षातून किमान एक तरी झाड लावायचं आहे. मग बघा आता कधी लावायचं? काय नाही, छोट्या छोट्या गोष्टी आपल्यापासून सुरुवात केल्या की सगळ्या गोष्टी काही शक्य होऊ शकतात. तर मग बघा झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम आपण खूप दिवसापासून चालू केलेली आहे. हा दिवस पण असतो. तर बघा प्रत्येकाने काय करायचं आहे? वर्षातून किमान एक जरी झाड लावलं तर पर्यावरणाचा ऱ्हास राहील आणि पर्यावरणाचे काय होईल? संरक्षण होईल. मग झाडे लावली तर पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आपण मदत करू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत कोणता? ए आहे लिंबू, बी आहे तांदूळ, सी तेल आणि डी मीठ. मग बघा कोणता आहे? व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत कोणता आहे? व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत लिंबू आहे. लिंबू, आवळा म्हणजे जे आंबट पदार्थ असतात, संत्री वगैरे, त्यापासून आपल्याला काय मिळतं? व्हिटॅमिन सी मिळतं. मग व्हिटॅमिन सी कशासाठी चांगलं आहे? शरीरासाठी आपल्या हे जीवनसत्व आवश्यक आहे. यामुळे काय होतं? रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यानंतर जखम भरण्यास आपले लवकर मदत करते. अशा प्रकारे व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी चांगला आहे. मग बघा यामध्ये उदाहरण कोणते येऊ शकतात? लिंबू, आवळा, आपले काही आंबट पदार्थ असतील ते, किंवा संत्री, यामध्ये व्हिटॅमिन सी चांगले जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न आहे आपला, दात स्वच्छ करण्यासाठी आपण काय वापरतो? ए आहे साबण, बी टूथब्रश व टूथपेस्ट, सी तेल आणि डी माती. आता दात स्वच्छ करण्यासाठी आपण काय वापरतो? सकाळी उठल्यानंतर ब्रश करताना का तसं दूध, चहा, कॉफी वगैरे काही पिऊन घेता? नाही ना, सकाळी उठल्या आपण ब्रश करतो. मग हा ब्रश कशाने करतो? दात स्वच्छ करतो आपण. दात स्वच्छ करण्यासाठी काय वापरतो आपण? टूथब्रश आणि टूथपेस्ट, ह्या दोन गोष्टी आपण वापरून दात स्वच्छ करतो. आता आहे टूथब्रश, टूथपेस्ट. अगोदर काय असायचं? अगोदर असायचं लिंबाची काडी, म्हणजे काय असायचं? त्याला काय म्हणायचं आपण? दातून. पहिल्या काळामध्ये या दातून दात स्वच्छ करण्यासाठी वापरायचे. तुम्हाला माहित आहे का नाही हे नाही मला माहित, पण मला माहित आहे. घरच्यांना विचारा दातून म्हणजे काय आणि दात स्वच्छ करण्यासाठी पहिल्या काळात काय वापरायचे ते. तर मग या प्रश्नाचं काय आहे उत्तर? पर्याय क्रमांक बी. घ्या नेक्स्ट क्वेश्चन 12, पाण्याचा वायुरूप प्रकार कोणता? बघा आता पाण्याचा वायुरूप प्रकार कोणता आपण अगोदरच बघितलेला आहे. अगोदरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ए आहे पर्यायाचा बर्फ, बी आहे पाऊस, सी आहे वाफ आणि डी आहे नदी. मग बघा या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे? तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. पाण्याचा वायुरूप प्रकार कोणता? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी नैसर्गिक स्रोत कोणता? आता खालीलपैकी नैसर्गिक स्रोत कोणता? तर नदी हा आहे नैसर्गिक स्रोत. म्हणून पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे तुमचा, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारण किती वेळ लागतो? आता पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? तर बघा पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती दिवस लागतात?
365 दिवस म्हणजे 1 वर्ष, म्हणजे 365 दिवस म्हणजेच 1 वर्ष पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला, माणूस श्वास घेताना कोणता वायू शरीरात घेतो? माणूस श्वास घेताना आपण काय करतो नाकावाटे श्वास घेतो, श्वास बाहेर सोडतो. मग आता माणूस श्वास घेताना कोणता वायू शरीराच्या आत घेतो? तर बघा कोणता घेतो. याच्या अगोदर झालं, झाड कोणता वायू घेतात? झाडे कोणता वायू घेतात? पहिला प्रश्न आहे आपला, झाडे कोणता वायू घेतात आणि सोडतात काय? झाडे कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. मग माणूस काय करतो? झाडांनी सोडलेला ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात बाहेर टाकतो. मग झाडे या उलट काय करतात? कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जास्त प्रमाणात काय सोडतात? ऑक्सिजन सोडतात. मग झाडावर आपण आधारित आहे आणि झाड आपल्यावर आधारित आहे. पण झाडे जर आपण लावले तर आपण जिवंत राहू, ऑक्सिजन आपल्याला भरपूर प्रमाणात मिळेल. म्हणून काय करायचं आहे? वर्षातून किमान एक तरी झाड लावायचं आहे. मग घ्या, माणूस काय घेतो? शरीरात कोणता वायू घेतो? तर काय घेतो? ऑक्सिजन घेतो. म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. बघा आपण भरपूर क्वेश्चन इथे बघून झालेले आहे. मागच्या व्हिडिओमध्ये 15 क्वेश्चन बघितले, या व्हिडिओमध्ये 15 बघितले. 15 दुनी 30 क्वेश्चनची प्रॅक्टिस आपली झालेली आहे. यानंतर आपण काय करणार आहोत? टॉपिक वाईज आपले क्वेश्चन घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणत्या प्रकरणावर किती कसे क्वेश्चन येऊ शकतात आणि कसे येऊ शकतात. मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? विश्व भरारीला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, इतरांपर्यंत शेअर करायचं आहे. थँक्यू.